नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे स्नेहल. आपण सगळेच आयुष्यात यश, समाधान आणि आत्मविश्वास शोधत असतो, हो ना? म्हणूनच आजपासून पुस्तक प्रेम या माझ्या खास ऑडिओ चॅनलवर मी घेऊन येत आहे असंच एक प्रेरणादायक पुस्तक, ज्याचं नाव आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. मोठा विचार करा आणि मोठं यश मिळवा या मंत्रावर आधारलेलं. लेखक डेव्हिन जे चार्टर्स यांच्या या पुस्तकात असे विचार आहेत जे तुमच्या मनाचा दृष्टिकोनच बदलून टाकतील. चला तर मग द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकाचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा भाग ऐकूया. स्वतःवर विश्वास ठेवा. या जगात हजारो लोक यशाच्या उंबरठ्यावर येतात, पण एक पाऊल मागे हटतात कारण त्यांना स्वतःवर विश्वास नसतो. लेखक डेव्हिन जे चार्टर्स सांगतात, तुमचा विश्वासच तुमचं भविष्य ठरवतो. जर तुम्ही स्वतःला कमी समजलात तर तुमच्या कृती कमकुवत होतील. कमकुवत कृती म्हणजेच कमकुवत यश. म्हणूनच तुमचं आत्मविश्वासाचं इंजिन नेहमी फुल स्पीडवर असायला हवं. चुकीचे विचार कोणते असतात? तर मी हे करू शकत नाही, हे खूप मोठं स्वप्न आहे, लोक काय म्हणतील, हे सगळे विचार तुमचं मन कमकुवत करतात. त्याच्याऐवजी मनात ठेवा, मी शिकून करू शकतो, माझं स्वप्न मोठं आहे आणि ते शक्यही आहे. मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवतो. लेखक सांगतात, सक्सेस डझंट रिक्वायर्ड अ सुपर ब्रेन, इट रिक्वायर्ड फेथ इन युअर ब्रेन. म्हणजे यशासाठी मोठं डोकं नको, तर तुमच्या डोक्यावरचा विश्वास हवा. तर यासाठी काय करायला हवं? प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वतःवर विश्वासाने करा. स्वतःला बोला, मी यशस्वी होणारच. नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा. जे तुमचं मन खाली आणतात त्यांचं ऐकायचं नाही. छोट्या यशाचा आनंद घ्या, हे तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करतं. आणि लक्षात ठेवा, तुमचं यश तुमच्या विश्वासाच्या खोली इतकंच खोल आहे. आपण अनेकदा यश न मिळवण्याची जबाबदारी बाहेरच्या गोष्टींवर ढकलतो, पण खरं कारण असतं आपल्या मनातले बहाणे. लेखक डेव्हिन चार्टर्स या मानसिक आजाराला नाव देतात बहाण्यांची सवय. चला पाहूया सामान्य बहाण्यांचे प्रकार. पहिला बहाणा, आरोग्याचे बहाणे. माझं आरोग्य ठीक नाही, त्यामुळे मी काही करू शकत नाही. खरं तर लाखो लोक थोड्याफार आजारांसही मोठं यश मिळवतात. दुसरा बहाणा, बुद्धीचा. मी फार हुशार नाही. यश बुद्धीपेक्षा जिद्दीवर आणि प्रयत्नांवर मिळतं. तिसरा, वयाचा बहाणा. माझं वय फार लहान, फार जास्त आहे. वय केवळ एक आकडा आहे. यशासाठी मन तरुण आणि तयार पाहिजे. चौथा, नशिबाचा बहाणा. माझं नशीबच खराब आहे. नशीब घडवायचं असतं, त्याची वाट बघत बसायचं नसतं. मग या बहाण्यांपासून मुक्त कसं व्हायचं? तर प्रत्येक बहाण्याला प्रश्न विचारा, हे खरंच कारण आहे का? बहुतेक वेळा उत्तर मिळेल, नाही, फक्त हा बहाणा आहे. स्वतःवर आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा. मी काय करू शकतो या विचारातच बदलाची ताकद आहे. तुमच्या यशाला जबाबदार तुम्हीच आहात, हे स्वीकारा. बाहेरचं काही नाही, तुमच्या आतच सगळं आहे. यशासाठी पहिला अडथळा म्हणजे बहाणे. ते ओळखा, त्याच्यापासून मुक्त व्हा आणि तुमचं स्वप्न सत्यात आणा. या पुस्तकातील दुसरा भाग आहे, आत्मविश्वास वाढवा आणि भीती दूर करा. लेखक सांगतात, भीती ही शिकलेली गोष्ट असते आणि ती विसरून टाकणंही शिकता येतं. आपल्या मनातली भीती आपल्याला थांबवते. ती आपल्याला प्रयत्न करायलाच घाबरवते आणि याच भीतीमुळे आपल्याला आत्मविश्वास गमावावा लागतो. मग हे बदलायचं कसं? तर कृती घ्या. भीतीवर मात करा. काहीही घाबरणारं काम असेल तर लगेचच सुरुवात करा. कृती केल्यावरच आत्मविश्वास वाढतो. मी हे करू शकतो हा विचार सतत मनात ठेवा. सकाळी उठल्यावर कुठल्याही कामाच्या आधी स्वतःला बोला, मी सक्षम आहे आणि हे मी करणारच. शरीर भाषा सुधारवा. सरळ उभं राहा. आत्मविश्वासाने बोला. लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बघा. ही शरीर भाषा तुमच्या मनालाही मजबूत बनवते. भीती निर्माण करणाऱ्या गोष्टींचं विश्लेषण करा.
माझं खरं काय नुकसान होणार आहे? हा प्रश्न विचारल्यावर लक्षात येतं की भीती मोठी नाही, फक्त ती वाटते तशी गोष्ट आहे. ॲक्ट कॉन्फिडंट अँड यू विल फील कॉन्फिडंट. म्हणजे आत्मविश्वासाने वागा, मग तो मनात आपोआप निर्माण होईल. भीती आपली दुश्मन आहे आणि आत्मविश्वास आपला रक्षक. जर तुम्ही मनाने तयार असाल तर कुठलीच भीती तुम्हाला अडवू शकत नाही. आता आपण पुढील भाग ऐकणार आहोत. यशस्वी लोकांसारखा विचार करा आणि मोठी स्वप्न पहा. लेखक सांगतात, सर्जनशील विचार म्हणजेच तुमचं यशाचं शक्तिशाली साधन आहे. यशस्वी लोक हे सामान्य लोकांसारखेच असतात, पण त्यांचे विचार करण्याचे पॅटर्न वेगळे असतात. मी हे करू शकतो का याच्याऐवजी विचार करा, हे आणखी चांगलं कसं करता येईल. हे वाक्य तुमच्या मनाला नवीन कल्पनांच्या दिशेला ढकलतं. छोट्या कल्पनांवर अडकू नका, मोठा विचार करा. तुम्ही दुकान चालवता, मग असा विचार करा, मी ब्रँड कसा बनवू शकतो. तुम्ही शिक्षक आहात, विचार करा, मी देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचू शकतो. नवीन कल्पनांना थांबवू नका, त्यांचं स्वागत करा. तुमचं मन सतत नवीन कल्पनांसाठी उघडं ठेवा. पुस्तके वाचा, नव्या लोकांना भेटा, वेगवेगळे अनुभव घ्या. यातूनच सर्जनशीलता वाढते. लेखक सांगतात, तुम्ही जसं विचार करता तसं तुम्ही घडता. म्हणूनच विचार मोठे, सकारात्मक आणि सर्जनशील असावेत. त्यासाठी काय कराल? दररोज स्वतःला विचारा, मी हे अजून चांगलं कसं करू शकतो. तुमच्या कल्पनांना लिहून ठेवा, त्या पुढे जाऊ शकता. तुमच्याच मर्यादा ओळखा आणि त्याच्या पलीकडे विचार करा. मोठं यश हवं असेल तर आधी मोठा विचार करायला शिका. तुमच्या कल्पनांचीच उंची तुमच्या यशाची उंची ठरवते. द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकातील पुढील भाग आपण पार्ट 2च्या क्लिपमध्ये पाहूयात. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुढील भागात.